पाहणार आहोत पेज नंबर 45 वरील इलस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 9. पाहूयात आपल्याला प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. हा कॅपिटल रेशो आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस वाटण्यासाठी यूज करायचा आहे. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला लावलेलं आहे. सुरुवातीला आपण टिक मार्क्स करून घेणार आहोत. स्टार्टिंगला ट्रायल बॅलन्समध्ये कुठे रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे. तर डेबिट बॅलन्सेसमध्ये सेल्स रिटर्न आलेले आहेत, याची टिक मार्क होणार आहे सेल्सवरती. नंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न आलेले आहेत, याची टिक मार्क होणार आहे परचेसवरती. रिटर्न्सचे टिक मार्क्स करून झाल्यानंतर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचे. तर या ट्रायल बॅलन्समध्ये एकही हिडन ॲडजस्टमेंट दिलेली नाही. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट आहेत त्याच्या टिक मार्क करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, याची टिक मार्क कुठेही होणार नाही. दुसरी ॲडजस्टमेंट आली इन्शुरन्स पेड अप टू 30 जून 2019. तर ही प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट आहे, ते आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. त्याआधी आपण याची टिक मार्क करूयात इन्शुरन्सवरती. पुढे तिसरी ॲडजस्टमेंट आली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी, याची टिक मार्क होणार आहे वेजेस आणि सॅलरीवरती. वेजेस आणि सॅलरी. पुढे चौथी ॲडजस्टमेंट आहे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. ही ॲडजस्टमेंट आली आहे प्लांट अँड मशिनरीवरती. तर प्लांट अँड मशिनरीवरती टिक मार्क करूयात. पुढे पाचवी ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएट फर्निचर, याची टिक मार्क होणार आहे फर्निचरवरती. नंतर आलेत प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स, ही 6वी ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट्स आपण डेटर्समधून लेस करतो, त्याच्यामुळे याची टिक मार्क होणार आहे डेटर्सवरती. सन्डे डेटर्सला एक टिक मार्क करून होणार आहे. पुढे 7वी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता ही जी ॲडजस्टमेंट आहे याचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट जातात, त्याच्यामुळे याची टिक मार्क कुठेही होणार नाही. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिक मार्क्स करून झालेल्या आहेत. आता आपल्याला डेबिट बॅलन्सेस पोस्ट करायचे आहेत. सुरुवातीला आला आहे स्टॉक, हा आपला ओपनिंग स्टॉक आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला याचं पोस्टिंग होईल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 32,500. पुढे आलेत परचेस 40,000. परचेससुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील इनर कॉलममध्ये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस इनर कॉलममध्ये 40,000. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, त्याच्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे याचंही पोस्टिंग इनर कॉलममध्ये होणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 1,00,000 इनर कॉलममध्ये. पुढे बिल्स रिसिवेबल आलेले आहेत. बिल्स रिसिवेबल ही सुद्धा आपली काय आहे ॲसेट आहे, त्यामुळे याचंही पोस्टिंग ॲसेट साईडला होईल. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 8,500. पुढे आलेत वेजेस. वेजेसचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. यावरती ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायची. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 3,000 इनर कॉलममध्ये. पुढे आली इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे, त्याच्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 32,000. पुढे आलेत पोस्टेज. पोस्टेजचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज 2,700. पुढे आला इन्शुरन्स. इन्शुरन्सवरती ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्स इनर कॉलममध्ये 7,500. पुढे आलेत प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ही आपली ॲसेट आहे, त्याच्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये 15,000. पुढे आलेत सॅलरीज. सॅलरीचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज इनर कॉलममध्ये 4,850.
नंतर आलेत प्रीपेड रेंट 2000. लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्समध्ये ज्यावेळेस प्रीपेड दिले जातात त्यावेळेस त्याचं फक्त पोस्टिंग ॲसेट साईडला होतं, त्यामुळे हे प्रीपेड रेंट आपण ॲसेट साईडला पोस्ट करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड रेंट 2000. नंतर आलेत बॅड डेप्स 500 रुपये. ट्रायल बॅलन्समधील बॅड डेप्स हे ओल्ड बॅड डेप्स असतात. याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्स ओल्ड 500 रुपये. नंतर आले फर्निचर, ही आपली ॲसेट आहे, यावरती ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलममध्ये 12,500. कॅश इन हँड ही देखील आपली ॲसेट आहे, याचंही पोस्टिंग ॲसेट साईडला होणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 3,775. पुढे आलेत सेल्स रिटर्न 1,500. सेल्स रिटर्न हे आपल्याला सेल्समधून लेस करायचे असतात, त्यामुळे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जे सेल्स दिलेले आहेत 60,000 त्याचं पोस्टिंग सुरुवातीला आपल्याला करावं लागेल. आता सेल्स आणि सेल्स रिटर्न हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 60,000, त्यातून लेस होतील सेल्स रिटर्न 1,500, आउटरला येतील 58,500. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. नंतर ट्रायल बॅलन्समधील क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करायचं. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला दिले आपल्याला कॅपिटल. क्रांतीचं कॅपिटल आहे 1,20,000. सुमंगलाचं कॅपिटल आहे 40,000. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करायचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000, सुमंगलाचं 40,000. त्यानंतर आलेत सेल्स 60,000, हे आत्ताच आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट केलेले आहेत. नंतर आलेत सनडी क्रेडिटर्स 30,000. सनडी क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे लायबिलिटी साईडला याचं पोस्टिंग होणार आहे. लायबिलिटी साईडला सनडी क्रेडिटर्स 30,000. पुढे आलेत बिल्स पेएबल 15,000. बिल्स पेएबल ही देखील आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे याचंही पोस्टिंग लायबिलिटी साईडला करायचं आहे. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 15,000. नंतर आलेत कमिशन. ज्यावेळी ट्रायल बॅलन्समध्ये कमिशन येतं त्या कमिशनचं पोस्टिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होत असतं. डेबिट बॅलन्समधील कमिशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात आणि क्रेडिट बॅलन्सेसमधील कमिशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. आत्ताचे क्रेडिट बॅलन्समधील कमिशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन 325. पुढे आलेत परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आपण परचेसमधून लेस करतो. परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट केलेत, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस परचेस रिटर्न 1,000, आउटरला येतील 39,000. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हिडन ॲडजस्टमेंट सोडवायचे असते. आता या ट्रायल बॅलन्समध्ये एकही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली नाही, त्यामुळे आपल्याला ट्रायल बॅलन्स खाली ज्या नॉर्मल ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या आधी आपल्याला सोडवाव्या लागतील. आता या ठिकाणी आपल्याला 7 ॲडजस्टमेंट देण्यात आलेल्या आहेत. या 7 ॲडजस्टमेंट आणि त्यांचे इफेक्ट्स ही मी या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे या ठिकाणी आपल्याला 2 अमाऊंट देण्यात आलेले आहेत, 28,000 आणि 32,000. तर क्लोजिंग स्टॉक घेताना जी अमाऊंट कमी आहे ती आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची असते. तर या ठिकाणी 28,000 ही कमी अमाऊंट आहे, त्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉक ही 28,000 म्हणून घेणार आहे. तर क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट बघा काय जातात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जातो ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 28,000 आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 28,000. पुढच्या ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेले इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2019. आता लक्षात ठेवा इन्शुरन्स जो भरलेला आहे तो 30 जून 2019पर्यंत भरलेला आहे. आपलं जे अकाउंटिंग इयर आहे
ते 31 मार्च 2019ला क्लोज होणार आहे किंवा तिथं संपणार आहे. आता मार्च नंतर पुढे आपण एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं ॲडव्हान्स इन्शुरन्स बनलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 3 महिन्यांचे प्रीपेड इन्शुरन्स आहेत ते आपल्याला शोधावे लागते की नक्की प्रीपेड इन्शुरन्स या ठिकाणी 3 महिन्यांचे किती येऊ शकतात. तर याचं वर्किंग नोट बघा. वर्किंग नोटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स 7,500 डिवाइड बाय 12. आता लक्षात घ्या आपल्याला ट्राय बॅलन्समध्ये 7,500 अमाऊंट देण्यात आलेली आहे आणि हे 7,500 हे पूर्ण वर्षाचे त्यांनी भरलेले आहेत, म्हणून एका महिन्याला 625 एवढा आपण इन्शुरन्स भरत आहे. ओके. आता आपण या 7,500 मधले 3 महिन्यांचे पुढच्या वर्षाचे ॲडव्हान्स भरलेले आहेत. तर 3 महिन्यांचे एकूण प्रीपेड किती झाले बघा. प्रीपेड इन्शुरन्स फॉर 3 मंथ्स तर 625 गुणिले 3 1,875 हे प्रीपेड इन्शुरन्स येतील 3 महिन्यांचे. आता याचे इफेक्ट कुठे जातात बघा. लेस फ्रॉम इन्शुरन्स ॲज अ प्रीपेड इन्शुरन्स शो ऑन ॲसेट साईड प्रीपेड इन्शुरन्स. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रीपेड इन्शुरन्स आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत आणि ते पुन्हा ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून दाखवायचे आहेत. अशी दुसऱ्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. तर सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस प्रीपेड इन्शुरन्स 1,875 आउटरला येतील 5,625. या प्रीपेड इन्शुरन्सचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 1,875. दुसरी ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. नंतर तिसरी ॲडजस्टमेंट आली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस 800 रुपये, सॅलरी 700 रुपये. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट काय जातात. ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस शो ऑन लायबिलिटी साईड. संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आणि ते पुन्हा लायबिलिटीला दाखवायचे. आता आपल्याला या ठिकाणी 2 एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे प्रत्येक एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट जाणार आहेत. सुरुवातीला आपण वेजेसचे इफेक्ट बघूयात. तर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते वेजेसमध्ये ॲड करायचे. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये आउटरला येतील 3,800. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. तर लायबिलिटी साईडला बघा. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये. दुसरं आउटस्टँडिंग आपल्याला विचारण्यात आलेलं आहे सॅलरी 700 रुपये. सॅलरी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपये आउटरला येतील 5,550. याचाही सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपये. अशा रीतीने आपल्या आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. नंतर चौथी ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे आपल्याला. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. तर काय म्हणतात बघा. प्लांट अँड मशिनरीची जी बुक व्हॅल्यू आहे. आता बुक व्हॅल्यू म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्समध्ये जे तुम्हाला प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट देण्यात आलेली आहे ती आपली बुक व्हॅल्यू. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला 15,000 रुपये ही बुक व्हॅल्यू देण्यात आली आहे. आता ती 15,000ची प्लांट अँड मशिनरी ही रिड्यूस करायची कुठपर्यंत 13,000पर्यंत. म्हणजे 15,000ची किंमत जी आहे ती आपल्याला 13,000 दाखवायची आहे. मग 15,000तून आपल्याला जर 2,000 आपण वजा केले तर आपल्याला किती मिळणार आहेत, 13,000 मिळणार आहेत. याचा अर्थ आपण 15,000तून 2,000 लेस करणार आहोत, म्हणजेच ते आपले डेप्रिशिएशन आहे. आता डेप्रिशिएशनचे इफेक्ट काय जातात, तर चौथी आणि पाचवी ॲडजस्टमेंट ही डेप्रिशिएशनची आहे, त्यामुळे मी एकत्रच त्या दोन्ही ॲडजस्टमेंट या ठिकाणी त्याचे इफेक्ट दिलेले आहेत. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, तर त्या संबंधित ॲसेटमधून ते लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे. आता आपल्याला प्लांट अँड मशिनरीतून 2,000 वजा करावे लागणार आहेत. तर प्लांट अँड मशिनरीमधून लेस डेप्रिशिएशन 2,000 आउटरला येतील 13,000. आता 13,000 का आउटरला येत आहेत, तर त्यांनी आपल्याला प्लांट अँड मशिनरीची किंमत 13,000पर्यंत कमी करायला सांगितली आहे. त्यामुळे आपण 15तून 2,000 वजा केले तर आपल्याला आउटरला 13,000 मिळणार आहेत. आता या 2,000चा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 2,000. नंतर दुसरं ॲडजस्टमेंट आले डेप्रिसिएट फर्निचर बाय 5% पर एनम. याही डेप्रिसिएशनचे सेम इफेक्ट जाणार आहेत. आपल्याला फर्निचरमधून लेस करावे लागणार आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवावे लागणार आहेत. तर ॲसेट साईडला बघा, फर्निचरमधून आपल्याला 5% लेस करायचे आहेत. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 12,500वरती 5% कॅल्क्युलेट केल्यास 625 आपल्याला डेप्रिसिएशन मिळणार आहे.
आणि आउटरला वजाबाकी येणार आहे 11,875. आता या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 625. तर अशा रीतीने आपल्या दोन्ही डेप्रिसिएशनचे इफेक्ट देऊन झालेले आहेत किंवा त्या ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. पुढे 6वी ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेप्स ऑफ ₹800. बॅड डेप्सचे इफेक्ट काय जातात बघा. आता ॲडजस्टमेंटमधील बॅड डेप्स हे न्यू असतात आणि त्याचे इफेक्ट आपल्याला 2 द्यावे लागतात. एक म्हणजे लेस फ्रॉम डेटर्समधून लेस करणे आणि पुन्हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणे. सुरुवातीला आपण ॲसेट साईडला सन्डी डेटर्समधून ते काय करूयात, लेस करूयात. लेस बॅड डेप्स न्यू 800, आउटरला येतील 99,200 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेप्स न्यू ₹800. तर अशा रीतीने आपली 6वी देखील ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता 7वी ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आपल्याला, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता फ्री सॅम्पल गुड्स देणे म्हणजे आपण एका प्रकारे त्या गुड्सची काय करत असतो, ॲडव्हर्टाईज करत असतो आणि या ॲडव्हर्टाईजचे 2 इफेक्ट जातात. पहा 7व्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणून दाखवायची आणि दुसरा इफेक्ट द्यायचा आहे त्याचा, शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवायचे. तर पाहूयात पहिला इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 3,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट कंसात फ्री सॅम्पल 3,000. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झालेल्या आहेत. आता सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झाल्यानंतर आपल्याला सर्व अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. तर पहिला अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे आपली 89,500 आणि डेबिटची टोटल येणार आहे 75,300. दोन्हींची वजाबाकी करूयात. वजाबाकी येणार आहे 14,200. आता लक्षात ठेवा, क्रेडिट टोटल जास्त असेल तर आपला प्रॉफिट असतो, म्हणून येणारी वजाबाकी हा आपला प्रॉफिट आहे. ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट असतो, म्हणून डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 14,200. दोन्ही साईडची टोटल घ्यायची आपल्याला 89,500, 89,500. आलेला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला पुढील अकाउंटला ट्रान्सफर करायचा. पुढील अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो ट्रान्सफर होईल बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 14,200. आता पुन्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिट टोटल जास्त येणार आहे आणि क्रेडिट टोटल कमी येणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण डेबिटची टोटल घेतो आहे. डेबिटची टोटल येते 20,800 आणि क्रेडिटची टोटल येते 14,525. ज्यावेळी डेबिटची टोटल जास्त असते त्यावेळेस आपला लॉस असतो, त्यामुळे नेट लॉस येणार आहे आपला 6,275. आता आलेला लॉस आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्समध्ये वाटायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेशो. आता आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या वरती कॅपिटल रेशो घ्यायला सांगितलेला आहे, म्हणून आपण काय करतो आहे बघा, नेट लॉस वाटताना इन कॅपिटल रेशोमध्ये वाटतं. आता कॅपिटल आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, 1,20,000 आणि 40,000. ज्यावेळेस कॅपिटलचा रेशो आपल्याला तयार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला त्या पार्टनर्सचे कॅपिटल आपल्याला घ्यावे लागतात. आता या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्सचं कॅपिटल आहे 1,20,000 आणि दुसऱ्या पार्टनर्सचं आहे 40,000. 1,20,000 आणि 40,000 मधले 4 शून्य आपण कॅन्सल करूयात, तर आपल्याला 12/4 हा रेशो मिळेल. आता हा रेशो वापरला तरी चालेल किंवा 12 आणि 4ला 4ने भाग जातो आहे, तर 4 त्रिक 12 आणि 4 एक्के 4 म्हणून 3/1 हा देखील रेशो तयार होईल. आणि आपण तो पुन्हा अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केला आहे. 3 अधिक 1 यांची बेरीज येणार आहे 4 म्हणून छेदस्थानी आले 4, म्हणून अपूर्णांकातील रेशो आपले तयार होतील 3/4 आणि 1/4. 3/4 आणि 1/4 मध्ये आपल्याला 6,275 वाटायचे. सुरुवातीला क्रांतीला आपण 6,275 मधले 3/4 वाटूयात, तर त्याला वाटून येतील 4,706 आणि सुमंगलाला 6,275 मधलेच 1/4 एवढा प्रॉफिट लॉस वाटायचा आहे, तो वाटून येईल 1,569. तर अशा रीतीने आलेला लॉस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे. क्रांती 4,706,
सुमंगला 1569. तर एकूण लॉस किती आपला 6275. लॉस वाटून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडची टोटल घ्यायची आहे. टोटल घेताना मोठी टोटल लिहा दोन्ही साईडला 20,800 20,800. आता आपला लॉस जो आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेला आहे. तो ट्रान्सफर होताना पुढील अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो. म्हणून हा नेट लॉस कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होणार आहे. टू नेट लॉस 4,706 आणि सुमंगलाचा 1,569. आता नेट लॉस ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. सुरुवातीला आपण क्रांतीचं अकाउंट क्लोज करूयात. क्रांतीची क्रेडिट टोटल आहे 1,20,000 आणि डेबिटला एकच अमाऊंट आहे 4,706. त्यामुळे डेबिटची टोटल येणार आहे 4,706. या दोन्हींची वजाबाकी मिळून आपल्याला जो बॅलन्स मिळणार आहे तो 1,15,294. तो आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,15,294. नंतर दोन्ही साईडची टोटल लिहा 1,20,000 1,20,000. नंतर सुमंगलाचं अकाउंट क्लोज करूयात. सुमंगलाची क्रेडिट टोटल येणार आहे 40,000 आणि डेबिट साईडला आहेत 1,569. त्यामुळे डेबिटची टोटलसुद्धा 1,569च येईल. दोन्हींची वजाबाकी करून आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 38,431. हा देखील आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत 38,431. तो कॅरीड डाऊन होणार आहे. दोन्ही साईडची टोटल करूया 40,000 40,000. आता आलेला बॅलन्स क्रांतीचा 1,15,294 आणि सुमंगलाचा 38,431. हे दोन्ही बॅलन्सेस आपल्याला लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहा. कॅपिटल क्रांतीचं कॅपिटल आहे 1,15,294 आणि सुमंगलाचं कॅपिटल आहे 38,431. कॅपिटल ट्रान्सफर करून झाल्यानंतर ॲसेट आणि लायबिलिटी या दोन्हींची टोटल करायची आहे. ॲसेट साईडची टोटल येते 2,02,25 आणि लायबिलिटीची टोटलसुद्धा 2,02,25. तर अशा रीतीने दोन्ही साईड सेम येतील आणि आपला प्रॉब्लेम काय होईल टॅली होईल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.